दादाला मारलंस तू? तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात आले रे. जवळचा मित्र मानत होते तुला. मित्र काय शत्रू होण्याच्या पण लायकीचा नाही. नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 20 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी राजाला म्हणत असते की राजा, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय र, आर्किटेक्ट म्हणजे काय, सांग ना, या फील्डमध्ये काय काम असतं, कसं असतं, ते सगळं तुला माहिती आहे का, सांग ना, माहिती आहे का. आता राजा खाली मान घालूनच उभा असतो. तो आता अवनीला काहीच बोलत नाही. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे असं कसं काय, तुला तर हे सगळं माहितीच असणार, कारण तुझा मोठा भाऊच कॉन्ट्रॅक्टर आहे म्हटल्यावरती तुला माहितीच असणार. त्याच्या 10 साईट आहेत ना, मग तुला कसं काय माहिती नसणार, मीच वेडी आहे. त्यावेळेस राजाला कळतं की यशादाने आता सगळं सत्य मॅडमला सांगितलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की म्हणजे यशादाने तुम्हाला सगळं सांगितलं, अजून काय सांगितलं आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अजून काय सांगितलं आहे म्हणजे म्हणजे याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे का काय अजून. राजा, असेल तर सांग मला, अजून जर तू माझ्यापासून काय लपवलंय ना ते सगळं सांगून टाक एकदाच, कारण आता हे सगळं खोटं सहन करण्याची शक्ती नाहीये माझ्याकडे. अरे तू किती खोटं बोलला माझ्याशी. खरं तर मला ना डाऊट आलाच होता, ज्यावेळेस आपण लग्न करून घरी आलो होतो ना, त्यावेळेस तुमचं घर पाहून मला डाऊट आलाच होता. पण म्हटलं असेल, कारण एवढी माणसं चांगली आहेत आणि तू म्हणला माझा मोठा भाऊ आर्किटेक्ट आहे, तर मला असं वाटलं मग हे घर का असं आहे ह्यांचं, हा एवढा मोठा भाऊ आर्किटेक्ट आहे. पण मी विचार केला माणसं चांगली आहे, जाऊ दे, याच्यावरती कशाला एवढं लक्ष घालायचे. पण राजा तू विश्वासघात केला. अरे खरं तर त्या घरामध्ये मी तुझ्यावरतीच विश्वास ठेवून आली होती, पण तू असा का वागला, सांग ना, का मला हे सगळं खोटं सांगितलं. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम, अहो मला मुद्दाम हे खोटं सांगू नव्हतं वाटत, पण काय ना, मी अनोळखी व्यक्तींना असंच खोटं सांगतो, कारण माझ्या घरची म्हणजे माझ्या घरचे जे कामं करतात ना, त्याला ह्या समाजामध्ये मान नाहीये, लोक कमी लेखतात हो, आणि मग ते मला नाही आवडत. माझ्या घरच्यांना कोणी नावं ठेवलेली मला आवडत नाही, म्हणून मी हे सगळं तुम्हाला सांगितलं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की म्हणून असं खोटं सांगायचं, काही पण खोटं बोलायचं घरच्यांबद्दल. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम प्लीज तुम्ही शांत होऊन एकदा ऐकून घ्या ना माझं. अहो मी तुमच्याबरोबर खोटं बोललो, पण मला माहिती नव्हतं आपलं लग्न होणार आहे, तुम्ही पुन्हा आमच्या घरी येणार आहे. मला असं वाटलं की तुम्ही कशाला आमचं घर बघताय आणि तुमच्या मनामध्ये आमचा मान वाढावा म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, तुम्हाला बरं वाटावं ना म्हणून मी केलेलं आहे. त्यावेळेस अवनी म्हणते की राजा, असं खोटं बोलण्याने कुणाला बरं वाटतं का रे, तू हे सगळं खोटं का सांगितलं. अरे मला का वाईट वाटलं असतं, गवंडी असणं किंवा एखादा कामगार असं छोटा असणं, त्यात वाईट वाटण्यासारखं काय. यशादा बघितलं ना, यशादा किती चांगला आहे, त्याने हे सगळं सत्य सांगण्याची हिंमत केली, पण तुझ्यामध्ये नव्हती. खरं तर तू मला फसवलेलं आहे. मला ना आता तुझ्याबरोबर राहायचंच नाहीये, मी नाही राहू शकत तुझ्याबरोबर. तर राजा समजावत असतो, पण अवनी काहीच ऐकत नाही. अवनी म्हणते की नाही, मी आता असल्या खोट्या माणसाबरोबर राहू शकत नाही. ती लगेचच आता रिक्षाला बोलवते आणि मग रिक्षामध्ये बसते. तर राजा म्हणतो की अहो मॅडम, असं काय करताय, कुठे जाणार आहात तुम्ही, कुठे राहणार आहे. तर अवनी म्हणत असते की त्याचं तुला काय करायचं आहे, मी कुठे पण जाऊ, कुठे पण राहू, तू काही माझ्या मागे येऊ नको. तर तो म्हणतो की नाही नाही मॅडम, तुम्ही खाली उतरा, आपण दोघे जण जाऊया, नाहीतर मी येतो तुमच्या बरोबर. तर अवनी म्हणते की नाही. तर राजा म्हणतो की बर कुठे चाललाय ते तरी सांगा. मग अवनी म्हणते की मी चालले अमेरिकेला. आता राजा म्हणतो की मॅडम, तर ती म्हणते की का, फक्त खोटं बोलायचं तूच ठरवलंय का, आम्हाला नाही का खोटं बोलायचा अधिकार. तर चला हो दादा, असं म्हणून अवनी तिथून निघून जाते. आता राजा म्हणतो की नाही देव्याई, हे काय झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं म्हणून तो खूपच दुःखी झालेला असतो. तर दुसरीकडे पायल पाण्याच्या गॅरेजवरती गेलेली असते आणि तिथे पायऱ्यांवरती बसून आता रडत असते आणि म्हणत असते की पानू, पानू तू किती रे निर्दयी आहे, तुला खरंच माझं प्रेम नाही का कळत, मी किती प्रेम करते तुझ्यावरती, असं म्हणून ती मोठमोठ्यानेच रडायला लागते आणि म्हणत असते की एक दिवस ना तुला नक्कीच माझ्या प्रेमाची किंमत कळेल, असं म्हणून अजूनच मोठ्याने रडत असते. आता हे दोघे जण फक्त तिच्याकडे बघत असतात, पाण्या काहीच बोलत नसतो आणि संभ्या सुद्धा फक्त बघतच असतो. तेवढ्यातच तिकडून आता गाडीवरती 2 मुलं येतात आणि असं पायलला रडताना पाहून म्हणत असतात की ताई, ताई अहो काय झालं तुम्हाला, का रडताय तुम्ही. त्यावेळेस पायल म्हणत असते की बघा ना हा पानू कसा वागतो माझ्या बरोबर, अजिबात नीट वागत नाहीये. त्यावेळेस ते माणसं म्हणत असतात की पोरा, का रे, का कसा पण वागतो, का रे पाण्या, तुला कळत नाही का. त्यावेळेस तो म्हणतो की ओ मी काय हिच्या बरोबर काही करत नाही, तुमचा गैरसमज होतोय, पाहिले सांग यांना मी काहीच करत नाही म्हणून. आता दोघेही बोलत असतात पण पायल काहीच बोलत नाही, पायल रडायलाच लागते. आता 1 2 3 4 सगळे असे माणसं तिथं गोळा होतात आणि त्या दोघांना
संभ्यांना बोलत असतात. त्यावेळेस संभ्या म्हणतो की ओ नीट बोला, आमचा दादा तसा नाहीये, तो चांगला मुलगा आहे. तर पायल म्हणत असते की म्हणजे पायल रडायलाच लागते. त्यावेळेस ते माणसं म्हणतात की ओ ताई सांगा सांगा, याने तुम्हाला काय केलेलं आहे, आम्ही बघतोच याच्याकडे. त्यावेळेस पायल म्हणते की खरं तर ना ह्याने माझा हार्ट ब्रेक केलेला आहे, असं म्हणून ती तिथून पळूनच जाते. आता ते म्हणजे त्या माणसांना कळत नाही हार्ट ब्रेक केलेला आहे म्हणून. तर पाण्या म्हणतो की ओ कळलं का तुम्हाला, हार्ट ब्रेक केलेला आहे म्हणजे तिचं हृदय तुटलेलं आहे, मी काही केलेलं नाहीये. आणि काय ओ लय मला बोलायला आलाय, तुम्ही कशी माणसं आहात ना ते आम्हाला माहिती आहे, पळा पळा. मग असं म्हणून ती माणसं सुद्धा आता तिथून निघून जातात. त्यावेळेस आता पाण्याला बरं वाटतं, पण त्याला राग आलेला असतो पायलचा. तर संभ्या म्हणतो की ओ वहिनी तुमचा मोबाईल राहिलेला आहे. मग आता पाण्या त्याच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की काय वहिनी वहिनी काय म्हणतोय तिला, ती काय तुझी वहिनी का आणि काय ओरडतोय. त्यावेळेस तो म्हणतो की बघा ना मोबाईल राहिलेला आहे. त्यावेळेस पाण्या त्याच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो की बरं झालं, आता ना ह्या पायलीचा चांगला मी माझंच उतरवतो, लय नाटकं सारखे माझ्याकडे येत असते ना, आता हा मोबाईलच देत नाही, मग टेन्शनच नको, एकदम असं टेन्शनच गेलं असं म्हणून आता तो खूप खुश होतो. दुसरीकडे धनेश आता अवनीची वाट बघत असतो आणि म्हणत असतो की काय वहिनी कुठे गेलेले आहेत, यशादा राजा सगळेच कुठे गेलेले आहेत, खरंच आता विचार करून ना माझंच BP वाढणार आहे, या घरामध्ये काय चाललंय ना कळत नाही, रोजच टेन्शन आहे, असं म्हणून आता तो वाट बघत असतो सगळ्यांची. तेवढ्यातच तिकडून पाण्या येतो आणि मग पाण्या आता धनेशला असं पाहून म्हणत असतो की धन्या कॉलेज कुमार काय झालं, असा काय एवढा दुःखी झालेला आहे, काय झालं. त्यावेळेस तो म्हणतो की काही नाही रे, मी कॉलेजवरून आलो आणि मग ते डब्याचं असं सांगायला लागतो. त्यावेळेस पाण्या बोलतो की तुझं ते महाभारत सांगू नको, मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं काय झालं ते बोल. त्यावेळेस तो म्हणतो की काही नाही रे, वहिनी इंटरव्ह्यू गेल्या होत्या तर त्यांचा इंटरव्ह्यूच झाला नाही. त्यावेळेस पाण्या म्हणतो की काय इंटरव्ह्यू झाला नाही, असं कसं काय झालं. तर तो आता सगळं काही ते सांगतो की इंटरव्ह्यू झाला नाही, मग यशादा वहिनीला कुठेतरी घेऊन गेला, मग राजा दादा पण गेला, आता ते सगळं सांगत असतो. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो. मग आता यशादा एकटाच आलेला पाहून आता धनेश म्हणत असतो की काय यशादा तू एकटाच आलेला आहे, वहिनी कुठे आहे. पाण्या पण म्हणतो की वहिनी कुठे आहे. तर यशादा म्हणतो की काय वहिनी अजून आलेले नाहीत, अरे त्या लगेच निघाल्या तिथून, अजून कशा काय आल्या नाहीत, आणि राजा कुठे आहे. तेवढ्यात राजा सुद्धा येतो. तर आता पुन्हा धनेश म्हणतो की राजादा अरे वहिनी कुठे आहेत, वहिनी तुझ्या बरोबर पण नाही आल्या का. मग आता राजा घाबरतो आणि म्हणतो की काय अवनी मॅडम अजून आलेल्या नाहीयेत, असं म्हणून तो लगेचच पळत आता जातो. तर त्याच्या पाठीमाग लगेच धन्या सुद्धा जातो आणि यशादा आणि पाण्या सुद्धा आता बाहेर जातात. आता सगळे जण तिकडे शोधायला गेलेले असतात. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की अवनी आता चाललेली असते. तर आता तिला अचानक तिथे एक मंदिर दिसतं. मग आता ती मंदिरापाशी थांबते आणि ठरवते की नाही आता मंदिरातच जायला पाहिजे, असं म्हणून ती मंदिरामध्ये बसण्यासाठी जाते. इकडे राजा आता गाडीवरती अवनीला इकडे तिकडे शोधत असतो आणि मग त्याला काही अवनी दिसतच नाही. तर राजा म्हणतो की देवी आई अवनी मॅडम कुठे आहेत, सापडू दे, अरे मी त्यांच्या भल्यासाठीच हे सगळं करायला गेलो होतो, पण हे काय होऊन बसलं, अवनी मॅडम मला सोडून जायला नाही पाहिजे, असा काहीतरी चमत्कार कर देवी आई की त्या पुन्हा आता मला माफ करतील आणि घरामध्ये राहायला येतील, असा तो विचार करत असतो. अवनी आता मंदिरामध्ये जाऊन त्या कट्ट्यावरती बसलेली असते आणि खूप रडत असते. तर आता तिला आठवतं की यशादाने हे सगळं सत्य सांगितलेलं असतं की मी कोणी नाहीये, मी एक साधारण मिस्त्री आहे, हे सगळं सत्य तिला सांगितलेलं असतं. ते आठवत असतं आणि तिला रडायला येत असतं आणि ती म्हणत असते की काय केलं हे राजाने, ज्याच्यावरती विश्वास ठेवून मी या घरामध्ये आले त्यानेच माझा विश्वासघात तोडला, मी माझ्या आईबाबांना सोडून आले ह्याच्या भरवशावरती आणि हा इतका खोटं बोलला माझ्याशी, असं म्हणून ती मोठमोठ्याने रडत असते, म्हणजे आपल्या आतल्यातच रडत असते. तर आता तिकडून आत्याबाई सुद्धा आता त्याच मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आलेल्या असतात. आता त्या पूजा करून आता फेरी मारायला चाललेल्या असतात. तेवढ्यातच त्यांचं लक्ष अवनीकडे जातं. मग आता त्या म्हणतात की धोंड्याची सून इथे काय करते आणि एकटीच कशी काय आली आणि रडत कशी काय आहे, आणि चला आता हीच संधी आहे हिला ना तिच्या घरी पाठवायची, नाही आता ही संधी सोडायला नको, आता तिला ना मी सगळं नीट समजावून सांगते, असं म्हणून ती अवनीच्या जवळ जाते आणि अवनीला म्हणत असते की काय ग घरच्यांनी टाकून दिलं काय, नव्याचे 9 दिवस संपले काय, तो राजा तुला काय बोलला काय. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही तसं काहीच झालेलं नाहीये, मला थोडंसं एकटीला यायचं होतं म्हणून मी बाहेर आलेली आहे, असं म्हणून ती उठून जाते. तर लगेच आत्याबाई पण तिच्या पाठीमागे जातात आणि म्हणत असतात की अगं मला माहितीच होतं तू काही जास्त दिवस त्या घरामध्ये टिकणार नाही, अगं तो मुलगा राजा धोंड्या कोणीच चांगलं नाहीये बघ, सगळी वाईट माणसं आहे. आता आत्याबाई काही पण वाईट साईड बोलत असतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो आत्या असं कसं काय तुम्ही बोलताय, तो तुमचा सक्का भाऊ आहे ना, इतकं कसं वाईट त्यांच्या
बाबतीत बोलता त्यावेळेस ती म्हणते की हा मी वाईट बोलती म्हणून वाटते. अगं तुला माहित नाही ती कशी आहे ते. आपलं एक काम कर, इथून तू निघून जा. आणि अशी का रडत आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हे बघा, मी काही त्यांनी हाकलून दिले म्हणून इथे आलेले नाहीये. मला माझ्या आईबाबांची आठवण येत होती म्हणून मी इकडे आलेली आहे. तर आत्याबाई म्हणते की हा बाई, आईबापच आपला असतात, त्यांचीच आठवण काढून आपण काहीतरी म्हणजे रडू तरी मन तरी मोकळं करू शकतो. पण आता तू एक काम कर, माझं ऐक आणि ते घर सोडून जा. ती माणसं चांगली नाहीयेत. तर अवनी म्हणते की नका बोलावं त्यांच्याबद्दल तसं, त्यांनी काय केलंय तुमचं वाईट. मग आता आत्या इथे अजून काही पण तिला चुकीचं सांगत असते आणि म्हणत असते की तुला माहितीये का, तो माझा भाऊ जेलमधून आलेला आहे आणि त्याने काय काय केलेलं आहे. आता इथं सगळं सांगते. आता त्यांच्या आईला काय झालं होतं ते सांगत असते. पण अवनी खूपच घाबरते आणि तिथून आता थोडीशी पुढं पळून जाते. तर आत्याबाई परत तिच्या पाठीमागे जातात आणि म्हणतात अगं घाबरती काय, थांब ना मी सांगते. तर अवनी म्हणते की हे बघा, मला काहीच सांगू नका, मला एकटीला राहायचंय, तुम्ही जावा. तर आता तेवढ्यात तिकडून आता राजा येतो. आता राजाही त्या आत्याबाईंना अवनीच्या समोर पाहतो. त्यानंतर खूपच राग येतो आणि तो येऊन म्हणत असतो की आत्या तू काय करतीये इथे आणि काही पण काय सांगते. आता राजा आल्यामुळे अवनीला थोडंसं बरं वाटतं. तर आत्याबाई म्हणतात की अरे मी इथे पाया पडायला आली होती, ही दिसली मला रडताना, म्हणलं दिली काय तू हाकलून. त्यावेळेस तो म्हणतो की हाकलून बिकलून काही दिलेलं नाहीये त्यांना आणि तू उलट सुलट काही पण बोलू नको, तू जर काही बोलली ना बघ जा बरं इथून. तर ती म्हणते की हा जाते, थांब माझी चप्पल घालू दे. असं म्हणून आत्याबाई आता चाललेले असतात. तर आता चप्पल घालून येतात आणि अवनीला म्हणतात की हे बघ पोरी, तुला जर काय वाटलं काय झालं तर तू बिनधास्त माझ्याकडे ये, अजिबात घाबरू नको. एसीची रिक्षा करून मी तुला तुझ्या आईकडे पाठविल, तू अजिबात काळजी करू नको. आता राजाला खूपच राग येतो. राजा म्हणतो की पळती का नाही. असं म्हणून आता आत्याबाई तिथून निघून जातात. मग आता अवनीला राजा समजावत असतो आणि म्हणत असतो की मॅडम प्लीज माझं चुकलेलं आहे, चला ना तुम्ही घरी. त्यावेळेस अवनी म्हणते की नाही असल्या खोटारड्या माणसाच्या घरी मला यायचं नाहीये, मी आता घरी येणार नाहीये. तर राजा म्हणतो की मॅडम असं काय करताय, मी हवं तर तुमच्या पाया पडतो, माफी मागतो. आणि अहो मी एकदाच खोटं बोललोय ना, अजून मी काहीच खोटं नाही बोललो, फक्त हे शेवटचंच खोटं असं समजा. तर अवनी म्हणते की हे खोटं शेवटचंच आहे का, तू अजून काहीच खोटं बोललेला नाहीये का, थांब मी तुला लगेचच सांगते. असं म्हणून आता ती नानांना फोन लावते. इकडे आता नाना चिडलेले असतात. ते म्हणत असतात की नाही त्या राजाचं ऐकून ना मी काय करून बसलो, हा बोर्ड इथे काही नको, मला बोर्ड लावायचा, हा बोर्ड मी फाडतो. असं म्हणून ते फाडायला जातात. तेवढ्यातच त्यांचा फोन वाजतो. मग आता अवनीने फोन लावलेला असतो. तर नाना म्हणतात की काय आता कोणी फोन केला, बघतात तर आता अवनीचा फोन असतो. मग ते उचलतात. तर अवनी इकडून म्हणत असते की सर तुम्ही आज इंटरव्ह्यू ठेवला होता, का कॅन्सल केला, काय कारण होतं कॅन्सल करायचं. आता राजाला कळलेलं असतं की आता ते पण नाना पण खरं बोलणार आणि माझं इथे पण भांडं फुटणार. आता अवनी तसं म्हणते. तर तिकडून नाना म्हणतात की हे बघा, मी काही तुमचा इंटरव्ह्यू घेणार नव्हतो आणि मला काही इंटरव्ह्यू घेता येत नाही. त्यावेळेस अवनी म्हणते की असं कसं, पण तुम्ही फोन केला होता ना यशादाच्या ओळखीच्या ह्याने. त्यावेळेस तो म्हणतो की नाही इथे काही इंटरव्ह्यू होणार नाही, हे बघा हा बोर्ड खोटा, हे ऑफिस खोटे, हे सगळं मला राजाने करायला सांगितलं होतं, त्याच्यामुळे मी केलं होतं. मॅडम माझ्या याच्याशी काही संबंध नाहीये. आता जर राजाचं नाव घेताच इकडे राजाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर अवनी म्हणते की बरं ठीक आहे. आता ती फोन ठेवते. त्यावेळेस अवनी म्हणते की बघितलं, हे काय खोटं नव्हतं का राजा. त्यावेळेस राजा म्हणतो की हे नाना जरा सर्किटच आहे. त्यावेळेस अवनी म्हणत असते की आणि तू तू कसा आहे सांग ना, तू सर्किट नाहीये, अरे तू का खोटं बोलला माझ्याशी, आता मला तुझ्या घरी यायचंच नाहीये. खरं तर मी तुझ्या भरोशावर त्या घरी आलती, पण तू ना चांगला नाहीये, मी नाही येणार तुझ्या बरोबर. तर आता राजा खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. राजा म्हणत असतो की मॅडम बरं ठीक आहे, मी खोटारड आहे, पण माझ्या घरची माणसं तर चांगली आहेत ना, बघितलं ना यशादाने तुम्हाला सगळं सत्य सांगितलं, घरातले अण्णा हे किती प्रेम करतात तुमच्यावरती, त्यांना काय वाटेल हो, प्लीज तुम्ही सोडून जाऊ नका. तर अवनी म्हणते की नाही मला नाही राहायचं. असं म्हणून ती चाललेली असते. तेवढ्यातच तिकडून धनेश पळत येतो आणि म्हणत असतो की अहो वहिनी तुम्ही इथे आहात का, किती शोधलं मी तुम्हाला, पण असं वाटलं की आता तुम्ही मिळत नाहीये, तर देव्याईकडे प्रार्थना करावी की माझी वहिनी मला लवकर सापडू दे, म्हणून मी पळत आलेलो आहे, थांबा आता मी लगेचच पाया पडून येतो. म्हणून धनेश तिथून निघून जातो. त्यावेळेस आता अवनी म्हणत असते की राजा म्हणत असतो की मॅडम प्लीज त्याला काही सांगू नका, त्याला ना आता खूप वाईट वाटेल व हे जर कळलं तर त्याच्याबरोबर नका असं काही बोलू. त्यावेळेस अवनी म्हणते की म्हणजे मी पण आता खोटंच बोलायचंय का राजा. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम तुम्ही खोटं नका बोलू आणि खरं पण काही नका सांगू. तेवढ्यातच तिकडून आता धन्या येतो आणि मग धन्या म्हणतो की बरं वहिनी चला घरी. त्यावेळेस राजा सुद्धा म्हणतो की हा मॅडम घरी चला. मग अवनी म्हणते की नाही मला नाही यायचं तुझ्या बरोबर. त्यावेळेस धनेश म्हणतो की काय वहिनी का नाही तुम्हाला घरी यायचं. मग ती म्हणत असते की नाही म्हणजे मला शॉपिंगला जायचं आहे.
त्यावेळेस राजा म्हणतो की हा शॉपिंगला जायचं आहे ना, चला मी गाडी घेऊनच आलेलो आहे, आपण शॉपिंगला जाऊया. त्यावेळेस ती म्हणते की नाही मला तुझ्याबरोबर नाही जायचं, धनेश चल आपण दोघं जाऊया शॉपिंगला. त्यावेळेस मग धनेश म्हणतो की हा चला वहिनी चला. मग आता ते दोघे जण चाललेले असतात, तर अवनी पुढे जाते, धनेश आता पाठीमागे वळून येतो आणि राजाला म्हणत असतो की काय गोंधळ घातला, परत भांडण केलं का तू वहिनी बरोबर, खरंच तू ना कधी सुधारणारच नाही. तर राजा म्हणतो की जा जा त्यांच्यावरती लक्ष ठेव. आता ते दोघे जण शॉपिंगला गेलेले असतात. आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे पाणी आणि यशोदा आता अवनीची वाट बघत असतात. तर आता यशोदाने सगळं सत्तेकडे पाण्याला सांगितलेलं असतं. मग आता पाण्या म्हणत असतो की काय तो राजा असा वागला, अरे असा कसा काय वागू शकतो. तर यशोदा म्हणतो की अरे तो वागलाय पण मला तर खूप टेन्शन येतंय रे, आता त्या घर सोडून तर नाही ना जाणार. आणि आता तो असं बोलत असतो. त्यावेळेस पाण्या म्हणतो की अरे तू का टेन्शन घेतोय, टेन्शन तर त्या राजाने घ्यायला पाहिजे, कुठे आहे तो राजा. तेवढ्यातच तिकडून राजा येतो आणि मग राजा म्हणतो की इथे आहे राजा. तर आता पाण्या म्हणत असतो की काय रे राजा आले का नाही वहिनी, आणि असा कसा काय वागला तू त्यांच्याशी, बोल ना, आणि अशा कशा काय त्या घर सोडून गेल्या. त्यावेळेस तिकडून राजा म्हणत असतो की विचार ना, विचार तुझ्याच मोठ्या भावाला विचार नक्की काय झालंय ते. त्यावेळेस तो म्हणतो की मला कळलंय जे काय झालंय ते. आणि तर मग राजा म्हणत असतो की का रे या दांगटांच्या घरामध्ये ना खरं बोलायची ना लेच सवय लागलेली आहे, आणि यशोदा सांग आता खरं बोलून काय केलं तू, गेल्या ना त्या सोडून घर, आता येतात का नाही नक्की नाहीये, का तू असं वागला. त्यावेळेस पाण्या म्हणतो की त्याला काय बोलतोय, तो जे वागलाय ना ते बरोबर आहे, कांड तू करायचं आणि शिक्षा आम्ही भोगायची का, काय गरज होती तुला हे सगळं खोटं नाटक करायची, तसं पण मला आधी वाटलंच होतं तू काहीतरी कांड करणार आहे. तर राजा म्हणतो की निगेटिव्ह माणसा नीट बोल, मी काही मुद्दाम केलंय का, मी हे सगळं त्यांच्यासाठीच केलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की काय केलंय त्यांच्यासाठी, अरे तुला जर हे खोटं बोलून लग्न करायचं होतं तर कशाला केलं लग्न. त्यावेळेस तो म्हणतो की मग कोण देणार होतं या घरामध्ये, जर लग्न करून यायचं असेल तर खोटंच बोलावे लागेल ना. त्यावेळेस तो म्हणतो काय गरज, लग्नच नाही करायचं असं खोटं बोलून, बघितलं ना आता त्यांना किती त्रास झाला, त्यांना फसवलं, लायकी नव्हती तरी लग्न करून बसला आणि जिम्मेदारी घेता येत नाही. मग आता राजाला खूपच राग येतो आणि राजा म्हणतो की मला काय शिकवतोय जिम्मेदारी, गप्प बसा यशोदा ह्याला सांग, आधीच तर माझं डोकं उठलेलं आहे, वरून हा मला काही पण बोलतोय. तर पाण्या म्हणतो की काय करणार आहे रे, मी बरोबरच बोलतोय, जर तुझ्यात हिंमत नव्हती खरं बोलून लग्न करायची तर असले कशाला कांड करत असतो, तुझ्यामुळे यशोदाला त्रास होतोय. आता तिथे त्या दोघांची भांडणं लागतात. राजा आता पाण्याच्या अंगावरती जातो आणि म्हणत असतो की निगेटिव्ह माणसा नीट बोल, तू आतापर्यंत जे बोललाय ना त्याच्यामुळे एकतर मला खूप राग आलेला आहे. आता तिथे दोघे जण भांडण करत असतात. यशोदा समजावत असतो पण आता ते दोघेही कोणाचंच ऐकत नाही. मग आता आजचा भाग येथेच संपलेला आहे. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ह्या दोघांची भांडणं चाललेली असतात. तर चुकून आता राजा आता यशोदाला चापट मारतो आणि आता त्याच्यामुळे घरातील सगळेच जण दुखावतात आणि नेमकं तिकडून अवनी आणि धनेश आलेली असते. आता ती हे सगळं पाहते. तर आता यशोदाला खूप वाईट वाटतं. यशोदा तिथून निघून जातो. तर अवनी म्हणत असते की राजा तू यशोदावरती हात उचलला, खरंच तू खोटं बोलला, त्यामुळे मी म्हणले एक वेळ जाऊ दे, पण तू यशोदावरती हात उघडला, मोठ्या भावावरती हात उघडला, खरंच तू ना एक नंबरचा खोटारडा आणि चांगला माणूस नाहीये तू म्हणजे मला आता काय करावं तेच कळत नाहीये, मी इथे नाही राहू शकत, असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. आता राजाला खूप वाईट वाटलेलं असतं, त्याला खरं तर कळत नसतं की हे जे काय झाले त्याचं आता काय करायचं. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.